नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, थोडी तब्येत डाऊन आहे, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ पण खूप सारे लेट येत आहेत। एडिटिंग वगैरे रात्रभर करत असतो, त्यामुळे तब्येत थोडी डाऊन झालेली आहे आणि जागरण वगैरे असल्यामुळे गणपती बाप्पांचं। तर मित्रांनो, आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन। म्हणजे आता बोलायची वेळ आली आहे। निरोप घेता देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी। सो आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन 11 दिवसांच्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये। तर बघू, जसं पण तुम्हाला दाखवता येईल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण माझी थोडी तब्येत पण डाऊन आहे, जसं तुम्हाला बोललो मगाशी। सो बघूया कसं होतं आहे। आता देवपूजा वगैरे झाली, आता नैवेद्य वगैरे करून दुपारच्या आरती वगैरे होतील, त्याच्यानंतर मग गणपती बाप्पा आपले विसर्जनासाठी आपण आपल्या वाघोडण खाडीवरती घेऊन जाणार आहोत, आपल्या सर्व वाडीतील गणपती बाप्पा। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारची बेली दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल। 11 दिवस कधीच संपले काही समजलं नाही। घरामध्ये मस्तपैकी मंगलमय वातावरण झालं होतं, पूर्ण कोकणात मंगलमय वातावरण होतं। आता पुन्हा एकदा वर्षभर बाप्पांची वाट पाहावी लागणार आहे। तर बोला गणपती बाप्पा मोरया। तर आज गणपती बाप्पा आपल्या गावाला चाललेले आहेत। गणपती बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे। आज गणपती बाप्पांचा चेहरा बघा, रोजचा चेहरा आणि आजचा चेहऱ्यामध्ये तुम्हाला डिफरन्स वाटेल, कारण आपल्या नजरेतून गणपती बाप्पा जाताना थोडे दुःखी वाटतात आपल्याला, आणि जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी येतात तेव्हा आनंद असतो आपल्या चेहऱ्यावरती। बघू शकता तुम्ही आज गणपती बाप्पांचा चेहरा। आणि या इकडे आहे बघा, वर्षभरासाठी गणपती बाप्पांची शिदोरी गणपती बाप्पांना जाताना त्यांच्या खांद्यावरती द्यायची असते। आणि आता शेवटचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। आरती वगैरे आता झाले आहेत, आता थोड्या वेळाने आसनावरून गणपती बाप्पांना खाली उतरण्यात येईल आणि नंतर मग विसर्जनासाठी घेऊन जाऊ आपल्या गणपती बाप्पांना। आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवत आहे, दही भात, भेंड्याची भाजी, वडा, पापड। आणि लास्टच्या दिवशी गणपती बाप्पांना दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आमच्या इथे। सो तोच आता दाखवतो आहे नैवेद्य, आणि हा नैवेद्य मग खाली घेऊन जातात गणपती बाप्पांचं, तिथे विसर्जन केलं जातं आणि तिकडे प्रसाद म्हणून वाटला जातो। चला तर आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घेऊया। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा माका माहिती नाही, टेकव जरा बघ। डोकीसून घेतात की हातारसून घेतात? मोरया। तो का ना तुझ्या आहे, तो पण टेम्पोत टाकला नाही का? व्हिडिओ काढून खिशात ठेव। गणपती बाप्पा काय करतो वरने? मंगल मूर्ती गणपती बाप्पा।
यंदा नवीन आहे ना. काय पाटील ₹5
अरे मागचे पुढे येईल अरे उठा पकड रे गणपती बाप्पा नाही पाणी सपते पाड घे पाठ Yeah.
काय चालले रे बाणगरचा राजाचं विसर्जन होतोय. ए गणपती बाई इकडे. गणपती बाप्पा मोरया मोरया. जय. इकडे प्रसाद वाटप चालू आहे. एवढा नको. आता कापून पण नाही आम्ही कापून आलो नाही घरून कापून घेऊन यायची. याकडे गणपती बाप्पाचा जो नैवेद्य दाखवला जातो तो इकडे प्रसाद म्हणून वाटप केला जातो. मित्रांनो आत्ताच गणपती बाप्पांचे विसर्जन करून आपण घरी आलेलो आहोत. म्हणजे भरपूर वेळ झाला, काळोख झाला. सो आज गणपती बाप्पांच्या 11 दिवसांचं विसर्जन झालं आहे. आणि इकडे पाहू शकता आपला मकार आता खाली झालेला आहे. तर आता पुढच्या वर्षीपर्यंत गणपती बाप्पांची आपल्याला वाट पाहायची आहे. आता पाट इथे ठेवला आहे, पाटाची पूजा केली. म्हणजे पाट रिकामा ठेवायचा नसतो, तर खालून ते 5 दगड घेऊन येतो, त्याची पूजा केली जाते. म्हणजे हार वगैरे असतात त्याची. सो आता पूजा वगैरे झालेली आहे आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करून घरी आलेलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला जसं जमलं तसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. बोला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.